जय श्रीराम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री. म्हातारी गो बाई पाया भरायला लागली. सो हे गाईज वेलकम बॅक टू रोहित पांढरे युट्यूब चॅनल. तर सगळ्यांना जय श्रीराम. तर पुन्हा एकदा भेटलो आपण एकदा नवीन खतरनाक ब्लॉगमध्ये. सो गाईज आज चाललोय, तुम्हाला टायटल बघून आपला समजला असेलच भाई कुठं चाललोय. सो आज होतो घरीच असा टाइमपास. तर जाऊन येतो आपल्या इथून 50 किलोमीटर अंतर देवीचं मंदिर आहे, जीवधनी देवीचं. सो आपण आता इथून निघू मस्त वेगळी. ब्लॉगमध्ये बघा काय काय होतं रस्त्याला. सो सकाळ सकाळ उठलोय, आपला डायलॉग फेमस आहे. सकाळ सकाळ उठलो, सकाळ सकाळ चाललोय सकाळ सकाळ चाललोय देवीच्या दर्शनासाठी. तुम्हाला नंतर मी सांगतो ब्लॉग मध्ये कशासाठी चाललोय ते. सो लवकरात लवकर आपण इथून निघू, कारण की जाम टाइम झालाय. इथं आपल्याला 9 वाजता निघायचा होता, पण उठलोच 9 वाजता आणि 10 वाजता आता निघू आपण. आता इथून जाऊन आपल्याला डायरेक्टली पहिला आपण जेवढे पण नवीन असेल त्यांनी लवकर लवकर जाऊन चॅनल आपले सबस्क्राईब करा. लवकर लवकर 1K सबस्क्राईब कंप्लीट करायचे आपल्याला नाही तर. आता इथून जाऊन आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे गाडीमध्ये. म्हणजे बालू एक आहे दिदीचा गोऱ्या वाशिनवर नाला काला दिसतोय. हा आता गोरा दिसतो. सो चला लेट्स गो. आता आपण डायरेक्ट पेट्रोल पंपावर भेटू, गाडीची टाकी फुल करू. जली ना ते जली ना. चला. सो गाईज आता आलो मस्त पेट्रोल पंप. पेट्रोल टाका लावलाय, गाडी फुल करायला थांब टाक लागेल. यो बाई पेट्रोल टाका लावलाय, यो पिझ्झा आहे यो. याच्यात टाकी फुल व्हायला लागली. यो गोंडूक बसलाय वाटी. यो पण आहे आपल्या व्हिडिओ मध्ये हो का. चाललो दर्शनाला, त्याच्या वारे बिरे आला पाहिजे अंगात. पहिले तुला सेट करतो ना दोघात पक्का घ्या मारीत कोण कोण. तर चला आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि आता तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू बघा. बाई असतो तर गाईज फायनली पोहोचलो देवीच्या पायथ्याशी मंदिराच्या. सो हे बघा इकडून आता आपण वर जाऊ. हे बघा इथं बॅनर लावलाय वर इथं. पण आता गाडी आपली इथं पार्किंगला गेले मस्त वेगळी. तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू बघितला असेल. सो आता आपण इथं आलोय मस्त वेगळी. तिथं गाडी पार्क केली. आता काका आले तिथं पावती फाडायला गाडीची. काका हे बघा हो इकडे बघू. ही बघा इथं आले आपल्याला पावती पाडायला लागेल मस्त पैकी. जीवदानी देवी मंदिर. हो आम्ही कुठं काय बोललो, मंदिराचीच आहे. काही 20 रुपयाची पावती पाडली गाडी पार्किंगला. चला आपण तिकडं चालत चालत निघू मस्त पैकी. चला गाई जो बघा आईचं मंदिर वरती. अरे ब्लर दिसतो. हा यो बघा आपल्याला इथं मंदिरात जायचं आहे हो का. चला हार वगैरे घेऊ मस्त पैकी इथून आता आपण. आणि नंतर मग हेल्मेट आपला ब्लॅक कलरचा तो कुठेतरी ठेवू दुकानामध्ये. आणि नंतर मग आपण चढायला सुरुवात करू. सो चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, लय मजा येणार आहे. वरती गेल्यावर माकडं बिकडं बघायला भेटतील तुम्हाला मस्त पैकी. इथं आपण हेल्मेट ठेवला आहे आणि इथं चप्पल आपली पार्क केली हो का. इथं चप्पल पार्क केली. आता आपण ओटी वगैरे मस्त घेऊ. आईच्या पहिले पायरीवर दर्शन वगैरे घेतला मस्त पैकी. आता आपण वरती आईचं मंदिर गड चढायला सुरुवात केली वरती. आता इथंच एवढा काम पडला, अजून वरती एवढं चढाच आहे. स्टार्टिंगच इथून आहे बघा, इथून कालून इथून. आणि इकडे ओटी घेतली मस्त आहे की. नारळ आहे, अगरबत्ती आहे, फूल आणि पेढं वगैरे. गाईज आत्ता
300 पायऱ्या चढलो, 300 आहे बघा. इथं प्रत्येक तोड्याच्या पायऱ्या चढल्या ना तुम्ही तर तुम्हाला बघायला भेटेल. या बघा 310, तिथे तर 320 आहेत. अख्खा ओला एवढी वाईट कंडिशन झाली काही. अर्धा गड चढलो अजून फक्त. एवढा अख्खा पूर्ण घामाघूम झाला, अख्खा शर्ट ओला आलाय. डायरेक्ट कोमात गेलाय. मी नाही जात कोमा ते नंतर बालू आली चलना पाणी प्यायला लागले मस्त. काही आत्ता 1000 पायऱ्या चढलो. 1000 पायऱ्या प्रॉपर. हे बघा 1000 पायऱ्या डायरेक्ट चढलो आता. झिरली व्हिडिओ शूट करतो सगळी लोक माझ्याकडे बघतात. गाईज काय विषय काय मला बघितलं वाटतं कुठेतरी त्यांनी. तर गाईज आता फायनली आलो वरती मंदिराकडे. आता आरती चालू झाली. आरती 250 पायऱ्या चढलो. 250. अरे महादेव गाईज 250 पायऱ्या चढलो. 250. आरती चालू झाली. आरती चला पटापट. आरती भेटत आपल्याला थोडीशी. बालू कुठे गेला काय माहिती. डायरेक्ट हरवलाय. कुठे गेलाय तर काय बोलावतं त्याला. तर वरती आलो आणि आरती भेटली मस्तपैकी आपल्याला. आरती आईची आरती. सो बघा चला कशी वारी आल्या तर अंगामध्ये. चला बघायला. तर काहीच फायनली दर्शन झालं आपलं आईचं. आणि काही नाही गाई जो आधीच आला होता कुठं बुडला होता काय माहिती. हो आता पाणी प्यायला लागलाय. मी मस्त दर्शन माकडा बिकडा काही नाही. आयला सर वरती बसलं. पोच देऊन बसलं. पोच देऊन बघ आहे काय आहे काय बोलायचं याला. आता दुसरा इथं बसलाय बघतो. गाईजी बघा विरार. यो विरार पक्का विरार इकडे. यो आजचं वातावरण तर बिकट आहे त्याच्यामुळे काही चांगला व्ह्यू दिसतच नाही. पूर्ण अख्खा सगळी वाट लावून टाकली व्ह्यूची पूर्ण. इथून बघितल्यावर भारी दिसते. रेल्वे स्टेशन पण दिसतो तिथं समोर. तिकडं दूर निघलाय कसला तरी. योवा इकडं. योवा इकडं दूर निघलाय. चला आता एक जागा बसतो आपलं मस्त वेगळी. गाई जिकडून माकड आलाय. माकड योवा आला का इथून. हे बघा इकडे येईल का त्याला आपण या देऊ. घेतो का बघू. मारिलो का नाही. तो त्याची इच्छा नाही. मला तर वाटते त्याची इच्छा नाही. आयला ही फुटपर्यंत टॉपची आहे त्याची. यो इकडं बसलाय एक. योवा इथं बसलाय. चालया इथं बसलाय. आला का. अरे एवढा भाव का तो यो गाईस. पक्का बघा तो बाय पाया भरायला लागले. तर $1 दिसत नाही वाटतं त्याला. $1 दिसत नाही त्याला. हो इकडं बघ. हा गाईस इकडं आलो आता मस्तपैकी. इथं वाघोबाचं मंदिर आहे आणि नंतर मग इथं देवीचं मंदिर आहे. महाकाली देवी मंदिर यो इकडे एक आहे. आणि इथं कालिका देवीचं मंदिर आहे. आणि तुम्हाला जर इथं पैसे चिपकवतात दगडाला. ज्याचं पैसे चिपकला ना तो भाग्यवान असतो. त्या बघा इथे चिपक चालेल. काहीच आता वरती आलं. इथं एकदम नॅचरल आहे एकदम. हे बघा इथं देवीची मंदिराचा कलश. हे बघा आणि ही पूर्ण विरार. क्लास हवा आहे एकदम टॉपची मस्त वेगळी. आमच्याकडूनचा व्ह्यू. हो तर गाईज चला आता निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. मावशी पैसे मागते. नाही तर वाघाची रिंग आहे. घेतो का तू. नको. जय श्रीराम. भारत का बच्चा जय जय श्री
श्री राम बोलेगा. जाम मारला असता जामच कापत आहे. हो बर्फी बर्फी काका डोल्यान काहीतरी गेला लखवा मारला. काका द्यावं मस्त 2 लिंबू सरबट टॉपचे बनवा एकदम. तर तरी आली पाहिजे डायरेक्ट धावत गेलो पाहिजे खाली. बाई बघतो माझ्याकडे. जय श्रीराम. जय श्रीराम. जीवदानी माते की जय हो. जय हो. यो इकडे बसला इकडे. वीडियो देखता है क्या? वीडियो देखता है क्या? देखता हूँ. यूट्यूब पे दिखेगा तू अभी. हाँ. यूट्यूब पे सर्च कर मेरा नाम. ओके. हाँ क्या नाम? रोहित पांढरे. रोहित पांडे. अभी और अच्छा सीन बना. हाँ इकडे शिल्पी चालू आहे. आजी यांनी पैसे दिले ना तुला जाता वेळेस? त्यांनी दिलं ना 10 रुपये. दिलं त्यांनी तुला. मी पण होतो इथे. शपथ दिलं खोटा नाही का तुला. कधी काही आजीला दिलं पैसे. आम्ही तर टॅटू काढायला लावलाय. हे टॅटू काढतो का? ओ माय गॉड टिरूला. ओ माय गॉड. आईला येऊ बघ. नेपाळ वर्ष आलाय. नेपाळ वर्ष. काहीच आम्ही भारीक होतो तेव्हा लय खात होतो. कसे दिले? कसे दिले? 10 रुपये. तो पण आंबे हरकत झालाय रे तू पण. मी आंबा घालत तरी मला वाटतंय 100% पक्का आंबा घालत. 20 रुपयाला एक. 2 घे ना मग. अरे तू घे ना मग. अरे घे ना. काय जीव नुसता नाराज होतो. काय बोलायचं. मस्त. थांब जरा 1 मिनिट टेस्ट करून बघू. मोबाईल पकड असा. काय आम्ही बारीक होतो ना शाळेत एवढा खात होतो ना. काय बोलू मला. जसं काय काय आठवतो जुना मला ते आम्ही खातच. तू काय पण बोल. तू आंब्या तब्येत आहे ना तुझी तब्येत आहे ना मला जराशी. मग आपण दिलास तरी चालेल. मस्त आंबडी. यो बघा यो परत एकदा भेटला आपल्याला. त्याने काहीतरी खा लावला. आंब आम्ही पण घेतलं मस्त आंब. यो आंब जरा काकांनी दिलं आंब. इथं जीवदानी आल्यावर काकांची इथं व्हिजिट द्या शॉपला. लय भारी शॉप आहे. आंब आहेत काकडे आहेत. आंब पण हापूस आंब आहेत. काकडीचं बाबा लय मोठी आहे. आमची शेतावर पण नसते एवढी मोठी. गाई जो बघा आंबा पापलेट दिलाय व पापलेट काकांनी. आता समुद्रावर जायचं आहे पण पापलेट यो बघा यो पापलेट दिलाय एवढा मोठा लांब असा येईल टेस्ट करून बघतो. मस्त आहे भारी आहे. तर गाईच फायनली आलो इकडे खाली आणि आपण जिथं चप्पल आपली पार्किंगला लावली होती आणि हेल्मेट पार्किंगला लावून ठेवला होता. सो आता आपण आलो तिथं आणि माझं पाय एवढं कापायला लागलं का उडायला लागलं. व्हायब्रेट व्हायला लागलं. मी ड्रिल मशीन लावली बघा. हे बघ असं उरतात. डायरेक्ट अरे हेल्मेट इज्जत काढतो हेल्मेटची. वेडा कुठला. हो आपली चप्पल इथं पार्किंगला लावली होती मस्त पैकी. सो आता आपण ती घालू आणि आपल्या आता बसंती जवळ जाऊ. चला लेट्स गो. चला गाईज आता काहीतरी आपल्याला खायला लागेल तर विषय स्टॉप होतो. ओ माय गॉड. तुम्हाला ज्या मेन स्पॉट होता तो दाखवायचा राहिला. यो बघा दाखवतो तुम्हाला. आता बघा आता बघा इथून लय बाहेर दिसतो. इथून यो बघा. ओम. तर गाईज आपण फायनली आलो आपल्या गाडीच्या इथं. सो आता आपण इथून निघू. आता आपल्याला जायचं आहे कुठे जायचं. आपण जाऊ बीचवर. हो आता आम्हाला जायचं आहे बीचवरती. तिथं आपण थोडंसं अरे माझं लय पाय कापायला लागलं. आपण काहीतरी खाऊ मग बीचवरती. आता आपण काहीतरी नाश्ता वगैरे नाश्ता नको जेवण करायला लागेल आपल्याला. आता पाय आता उडायला लागलं हवे देव. ये बघ कसं कापतो बघ. आय बाय विषय हाड आहे आजचा काहीच.
आलो गवसर आम्ही तिथे आलो आम्ही आलो बाजूला एक क्लास येईल नुसती काहीच कपलच येईल आम्ही दोघं काय आम्ही दोघंच जण आलो इथं सगळे कपल आहेत सगळे इकडे दोघांचं चालू इकडे येतील आपलं पण दिवस आपले ना दिवस आपल्याला दिवस नाही आणायचं आपले दिवस येतील टाइम लागेल काही एकदम क्लास टॉपचा एकदम खलास जबरदस्त वाव अतिशय सुंदर हो गाईत स्वर्ग बघायचं आहे का स्वर्ग तुम्हाला गाईज एकदम क्लास व्ह्यू आहे क्लास जबरदस्त जायचं काही का आपण चला जाऊ सो गाईज आता आले बीचवर बाईला एक क्लास एकदम फुल हवा एकदम डॅशिंग मध्ये फुल मजा येते लाटा बिटा एकदम खतरनाक आता पाणी पण सगळा इकडूनचा खाली झालाय पूर्ण हो का इकडूनचा सर्व सो मी शर्ट वगैरे काढतो आता पहिले मजा येणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता या बघा इकडे आलं पाण्याच्या इकडे आलं डायरेक्ट पूर्ण खाली झालंय पाणी अख्खा पूर्ण या बघा इकडं मगाशी तिकडं पाणी होतं डायरेक्ट हो का आता इकडं आलाय लय भारी वाटते एक नंबर आता आपण 4-5 मस्त रील शूट करू एकदम भारी व्ह्यू पण भारी आहे पाणी येतो पकडतो मला पकड ये नाही गेला तिकडे गेला आता तिकडून येईल तो मस्त वेगळी एकदम जाम भारी आहे काहीच विषय असा आहे काही तो व्हिडिओ आपल्याला रील शूट करायच्या होत्या फोटो शूट करायचा होतो पण फोटो सगळं ब्लॅक येतात ऊन आपल्या डोक्याच्या वरती यार पडलो असतो समजा ऊन आपल्या डोक्याच्या वरती आहे त्याच्यामुळे इथं व्हिडिओ आणि फोटो शूट करायला जमत नाही सो आपण आता काहीतरी मस्तपैकी नाश्ता करून घेऊ नाश्ता म्हणजे जेवण वगैरे करून घेऊ तिथं हॉटेल आहे साईडला सो नंतर आपण जरासं ऊन तिकडे खाली गेला ना तर नंतर आपण फोटो आणि या शूट करू या बघा पूर्ण ब्लॅकच येते डायरेक्ट या बघा या काय बोलायला तुम्हाला पण सिनेमॅटिक व्ह्यू दाखवायचा आहे ना टॉपचा एकदम भारी वेगळी सो बघा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघा चला काहीतरी खाऊन घेऊ मस्त पैकी आपण बघू तिकडे ही सगळी काय माझ्याचकडे बघतात काय बोलायचं मी आता आम्हाला पास तशी या बघा काही टिप्स मारायला लावला व्हिडिओ शूट साठी बॉडी पंप करायला लावले बॉडी सो हे गाईज तर गाईज रील्स वगैरे आपण सगळा शूट केला फोटो शूट पण केलं एकदम तुम्हाला आपल्याला इंस्टाग्रामच्या चॅनलवर आपण तुम्हाला बघायला भेटेलच सो चला आता आपण इथून घरी निघू आपल्याला तर नवजीवन जायचं गाडीचे पहाड बघायचे आहेत सो तिथं गेल्यावर तिथे नाही आता तुम्ही लागलतो म्हणजे अपडेट देतो ब्लॉगमध्ये काय होईल सो बघा चला आता मस्तपैकी काहीतरी थंड वगैरे काहीतरी पिऊ कारण की तर बीचवर घसा पूर्ण सुकला आहे हवा पूर्ण चालू आहे ना बाई लय भारी मजा येते तर गाईज चला आता आम्ही निघालो इथं मस्तपैकी फोटो शूट केलं व्हिडिओ काढला लाई खतरनाक काय केलं लय उद्योग केलं 2 तास कंटिन्यू बीचवरच होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी पण ब्लॅक येत होता व आपला सूर्याबाई वरतीच आहे अजून खालू अजून तापलेलंच आहे तर काय बोलायचं आता आम्ही निघालो इथून आपल्याला आता टाईम होईल खूप कारण की भरपूर लांब आहे अजून आपल्याला किती 70 किलोमीटर जायचं आहे घरी 50 किलोमीटर देवीचं मंदिर होता आणि तिथून आपण 20 किलोमीटर पुढे आलो उलटून बीचवर सो आता आपण इथून निघू आणि सो गाईज चला त्या मोबाईलमध्ये चार्जिंग राहिले फक्त 5% इथं आलो ज्यूस पिला मस्तपैकी आणि चार्जिंगला लावला थोडा ब्लॉग एंड करण्यासाठी सो ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि मागे खेच आलं हे पाय गाईज हे पण गाडी पाठीके चालवले तर काही जेवढे पण नवीन आले असतील त्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब करा सो चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू लेट्स गो नेक्स्ट ब्लॉग पण तुम्हाला कसा पाहिजे तो कमेंट मध्ये सांगा गाडी अटकली चरली सो चला लेट्स गो नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू टेक केअर बाय चाललो घरी जाम मजा आली